सडलेला भाजीपाला बघितलं का साहेब आपण? तुम्ही आणलेला आहे. तुम्ही आणलेला कोणचा? नाही सडलेला भाजीपाला बघित तुम्ही आणलेला आहे. कोण? आम्ही हा कारभार सगळा भोंगळा आहे. या कारभारासाठी आपण कोणाला भेटू देत नाही, कोणाला येऊ देत नाही. त्यांना भाजीपाला दाखवायला तिथं पण वेळ नाही आहे. त्यामुळे ठेकेदारांना वर काढण्याचं हा षडयंत्र चालू आहे. म्हणून ही विष बाधा होते. का विष खायला देत आहेत आदिवासी पोरांना? का आदिवासी पोरांनी शिकायचं नाही का? मोठं व्हायचं नाही का? आदिवासी मंत्री या सगळ्यात दाखल झालेले आहेत आणि आदिवासी मंत्र्यांना पालकांना देखील भेटू दिले जात नाही. काय याच्याबद्दल खूप मोठी खंत आहे. कारण याचा अर्थ दबावाचा कार्यक्रम चालू आहे. दबाव म्हणजे कुठेतरी यंत्रणा दबावाखाली आणण्याचं कार्य सर्वसामान्य व्यक्तीला करते. दूषित अन्न सेवन केल्यामुळे 51 विद्यार्थिनी पडल्या आजारी. कळवण तालुक्यातील कनाशी येथे शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा मुलींचे वसतिगृह. या वसतिगृहात 650 मुलींपैकी 51 मुलींना झाली अन्नातून विषबाधा. या आश्रमशाळेत सकाळी नाश्त्यासाठी पोहे आणि चिक्की देण्यात आली होती. चिक्की आणि पोहा खाल्ल्यानंतर विद्यार्थिनींच्या पोटात दुखू लागले. विद्यार्थ्यांना जुलाब होऊ लागले. मळमळ उलट्या होत होत्या. ज्या विद्यार्थ्यांना मळमळ उलटी झाल्या त्यांना कनाशी आणि अभोणा जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पोहोचवण्यात आलं. ही बाब स्थानिक आमदार नितीन पवार, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके व माजी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांना कळताच त्यांनी हॉस्पिटलमधील विद्यार्थ्यांची विचारपूस करून शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कनाशी येथे भेट देऊन परिस्थिती समजून घेतली. विद्यार्थ्यांच्या पालकांचा रोष, सध्या हे जेवण सटाण्याहून येत असल्याचे सांगण्यात येत आहे. जेवण बाहेरून येऊ नये व जेवण शाळेमध्येच बनविले पाहिजे असा पालकांनी आग्रह धरला. आदिवासी विकास मंत्र्याचा निषेध असो. आदिवासी विकास मंत्री भाड खाऊ. आदिवासी विकास मंत्री भाऊ कुठे आहे? काय सांगा? रडल्या ढसात असा वगैरे नाही. असं शासकीय आश्रमशाळेच्या मध्ये शिकलेल्या मुली 650 मुली आहे. त्या मुलींचा आणि याचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या. शांत स्वार्थ हा काही असं कुठल्या ढसात असं लढल्या वगैरे नाही. ज्या मुलीची सर्वांची जेवण केलं, चर्चा केली, संवाद साधला, 100% उपचार होणार आहे. सरकार काही मुलींनी उलट्या देखील केल्या. इन्फेक्शन असलं हे सांगितलं आहे. सेंटर किंजन संदर्भात ठीक आहे साहेब, सेंटर किंजन संदर्भात काय कारवाई होणार आहे? सडलेला भाजीपाला बघितलं का साहेब आपण? तुम्ही आणलेला आहे. तुम्ही आणलेला कोणचा? नाही सडलेला भाजीपाला बघित तुम्ही आणलेला कोण? आम्ही. ठेकेदार पद्धत बंद करा, अन्यथा आश्रमशाळेला कुलूप लावा. शाळेमध्ये येणारा भाजीपाला सुद्धा ठेकेदार हे सडके वापरतात आणि आमच्या मुलांना आजारी पडण्याचं काम करतात. आता मात्र तुमचा भोंगड कारभार उघडा पडलेला. यापुढे आम्ही असं चालू देणार नाही. मंत्र्यांनी देखील आदिवासींच्या मुलांवर लक्ष द्यावे, आदिवासींच्या मुलांच्या अडचणी सोडवाव्यात अशी मागणी पालक करीत आहेत. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी सापुतारा प्रतिनिधी शंकर गायकवाड.